नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या बीसीडी मिशन 9 मध्ये आपल्या नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। चॅप्टर आहे प्रकरण 4 दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया। आता हे चॅप्टर आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे। आता बघा, त्यामधील आपण स्वाध्याय 4.1 घेणार आहोत। आता 4.1 मधील पहिलं गणित काय सांगते पहा। 144.144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो। आता इथं बघा, इथं काय सांगेल तुम्हाला, डायरेक्ट या 12 ने याला भागायचं आहे आणि याला भागाच्या वेळेस तुम्ही डायरेक्ट कधी आपल्या भागाकाराच्या स्वरूपात याला कधी टाकलं तर याला 12 ने भागल्यावर बघा, आता 12 एक 12, खाली किती राहिले बा, 4 मधून 2 गेले 2, 1 मधून 1 गेला 0, वरून आले 4। आता 12 दुने 24, हा झाला 0 0। आता इथं पॉइंट आहे, ध्यानात ठेवायचा, हा पॉइंट जसा तसा वर द्यायचा आणि नंतर हे 4 खाली घेऊन यायचे अशी। आता 12 या 4 ला भाग जातो का नाही, तर इथं भाग द्यायचा शून्याचा आणि इथं बी 0, मग 0 तून 4 गेले 4। आता वरून किती आले रे आपले, नाही इथं 144, इथं 1 आहे, मग इथं 1 राहिला, वरून आले 4। 12 एक 12, डबल इथं 2 राहिले, इथून आता आपण घेऊन आलो इथं 4, डबल 12 दुने 24, म्हणजे आपलं उत्तर काय आलं 12.012, 12.012, म्हणजे त्याचं उत्तर आपलं काय आहे रे, बी। या ठिकाणी या गणिताचं उत्तर बी आहे, हे लक्षात ठेवा। पहा आता विद्यार्थी मित्रांनो, आता गणित नंबर 2 मध्ये काय सांगितले, 0.4 छेदात 0.04 अधिक 0.04 छेदामध्ये 0.4, म्हणजे याची आपल्याला बेरीज करायची। आणि अपूर्णांकाची बेरीज करताना आपल्याला समान काय लागतो रे, छेद समान लागतो। काय समान लागतो, छेद। आता इथं छेद समान आहे का नाही, आता इथं छेद समान करण्यासाठी याच्यात किती घरानंतर पॉईंट 1 आणि 2, म्हणजे याला किती ना याचा पॉईंट काढून टाकण्यासाठी या पहिल्या याला 100 न गुणायचं आणि दुसऱ्यामध्ये याचा एका स्थळानंतर पॉईंट आहे याला 10 न गुणून घ्यायचं, म्हणजे आपला छेद काय होतो रे, समान होतो। पहा आता काय होईल, 0.4 गुणिला 100 आणि 0.04 गुणिला 100 अधिक 0.04 गुणिला 10 आणि 0.4 गुणिला 10, आणि 10 कुठून आले हे तुम्हाला सांगेल। पॉईंट काढून टाकण्यासाठी आपण हे 100 न आणि याला 10 न गुणले। आता याला काही 100 न गुणलं, याचा एक पॉईंट किती पॉईंट पुढे जाणार आहे, 2, 1 आणि 2, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 40 आणि याला छेदात 4 अधिक, आता याचा पॉईंट पुढे गेला 1 स्थळ पॉईंट पुढे जाणार इथं, म्हणजे तो 0.4 उत्तर येणार आणि याचा पुढे पॉईंट गेला म्हणजे तो याचं बी काय होणार आहे 4। आता याचं उत्तर काय आलं, छेद समान झाला, बेरीज करा, म्हणजे बेरीज आली 40 अधिक 0.4, म्हणजे ज्याचं उत्तर आलं 40.4 भागीला 4। आता 4 ला बघा 40 ला, तुम्ही कधी असं बी भागातलं पहिल्या गणितासारखं इथं पहा, 40.4 ला कधी 4 न भागातलं तर 4 एक 4, 4 म्हणून 4 गेला 0, हा 0 वर देऊन टाका, हा पॉईंट वर द्या, पॉईंट वर द्याला, खाली आले 4, 4 एक 4, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 10.1। काय उत्तर आलं रे, 10.1 पर्यायामध्ये ए हा पर्याय आपल्याला 10.1 दिसतोय, म्हणजे हे गणित काय आहे, याचं उत्तर ए आहे। आणि लक्षात ठेवा, हे गणित 2015 साठी विचारलेलं गेलेलं आहे, हे लक्षात ठेवा। चला आता गणित नंबर 3 काय सांगते बा, 6.66 आणि 6.06 यांची बेरीज किती। आता याच्यात आपल्याला काय करायची रे,
दशांची पॉईंट म्हणजे पॉईंटची बेरीज करायची. पॉईंटची बेरीज करताना पॉईंट जशाला तसा ठेवून पुढच्या संख्या त्याच्या खालोखाल लिहायच्या. आणि आता बघा पहिलंच गणित, पहिली संख्या कशी लिहिली मी 6.66 लिहिलं. बेरीज बघा पॉईंट येणं, पॉईंट खाली पॉईंट घेतला आणि 6 घेतली, त्याच्या पुढे दोन संख्या म्हणून 2 लिहिले 6.66. ठीक आहे. नंतर 6.06 हे अशी मांडणी करून घेतल्यानंतर जिथं काय नाही तिथं आपण 0 देऊ शकतो आणि याची बेरीज करायची. 0 + 0 + 6 काय आलं 6. 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, हातचा आला 1. 6 आणि 6 12, 12 आणि 1 13 आणि हातचा आजाच्या डोक्यावर द्यायची इकडे बी. 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 18 आणि 1 19 आणि पॉईंट खाली पॉईंट जशाला तसा 19.386 19.386 म्हणजेच आपलं उत्तर बी या ठिकाणी आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता जे 4 नंबरचं गणित आहे हे गणित इतकं अत्यंत सोपं असतं. याच्यामध्ये काय असतं, आपल्या प्रश्नातच उत्तर दिलं असतं. काय मध्ये प्रश्नामध्ये उत्तर दिलं असतं. कसं बघा आता 154 गुणिले 18, 154 गुणिले 18 केलं, याचं उत्तर आलं 2772. तर त्यानं काय सांगितलं पुढं, तर हे पहा 27.72 याला पॉईंट मध्ये टाकलं. 27.72 भागिले 1.8 म्हणजे 1.8 म्हणजे इथं काय येणार आहे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे 2772 ला 18 भागतलं तर तुमचं उत्तर 154 येणार. काय येणार 154 येणार, फिक्स झालं. फक्त याच्यामध्ये काय प्रथम होणार आहे पॉईंटची. आता मला सांगा इथं 27.72 भागिले 1.8 आपण कधी सांगतो पॉईंटचा भागाकार होत नाही. आता खालच्या संख्येचा पॉईंट काय नडेल, किती गुणला आपण 10, याला बी 10 गुणा. पहा 18 1 18, 7 मधून 8 जात नाही, ही झाली 17. इथं किती झाली 17, याच्या 2 कोणी काचा घेतला म्हणून 2. आता बघा या 17 मधून 8 गेले, 17 मधून 8 गेले, खाली राहिले 9 आणि वरून आले 7. किती आले 7. 18 पंच किती व्हा लागले रे 90. 18 पंच 90, इथं उरले 7. आता हे 7 मध्ये इथं पॉईंट आला मग इथं पॉईंट देणं पडला आणि इथं काय आलं रे, इथं आता 2 आले आणि 18 चोक 72, 18 चोक 72, 72 म्हणून 72 0. बघा 15.4. एवढं करायचीच गरज नाहीये. इथं सरळ सरळ कळतो एका घरानंतर पॉईंट आहे तर उत्तरात आपण एक घरमाग आला असतो 15.4 त्या ठिकाणी उत्तर आलं असतं आणि 15.4 उत्तर आपलं काय रे बी. हे गणितातच उत्तर असतं. या गणितामध्ये ध्यानात ठेवायचं, फक्त पॉईंटचे माग पुढं करणं पडतं. पहा आता यामधील 5वं गणित काय 7.2 अधिक 4.8 भागीला काय छेदामध्ये 5.6 वजा 3.2. आता हे वरच्या वरची वर बेरीज करून घ्या, खालची खाली करून घ्या आणि नंतर आपण त्याचा भागाकार करू. पहा आता 7.2 अधिक 4.8, 7.2 अधिक 4.8, 8 आणि 2 10, आजचा आला 1 आणि 7 आणि 1 8, 8 आणि 4 12 म्हणजे पहिल्याच उत्तर काय आलं रे आपलं 7.2 अधिक 4.8 बरोबर 12. आता याचं छेदामधलं पहा 5.6 वजा 3.2. आता याची वजाबाकी करायची आहे. बघा आता या 2 मधून 6 मधून 2 गेले 4 आणि या 5 मधून 3 गेले 2 आणि पॉईंट खाली पॉईंट देऊन टाकला. म्हणजे सर तुम्ही असं कसं केलं हे बघा आता 4 पॉईंट खाली पॉईंट, 5 मधून 3 गेले 2 आलं. आता याचा काय करायचं आहे तुम्हाला भागाकार करायचा आहे. म्हणजे कसं आहे आता पॉईंट इथं हा पॉईंट काढून टाकणं पडेल. म्हणजे किती गुणायचं 12 गुणिले 10 आणि 2.4 गुणिला 10 बरोबर ही झालं 120 आणि हा पॉईंट पुढे सरकवला ही झाले 24. हा पॉईंट इथे येऊन बसेल तुमच्या आता सगळे.
म्हणजे 0 लिहू शकता. 24 न कधी 120 भागतलं तर पाडे पाठ असणं गरजेचं. 24 एक 24, 24 पंच 120. तुम्ही म्हणता असाल हे 5 उत्तर आलं. काय आलं? 5. आपला पर्याय क्रमांक बघा आता इथं डी. हे पूर्ण 5 आहे. पॉईंट पुढचं 0 काही महत्व नाही. आपण म्हणतो पॉईंट पुढे येईल इथं, म्हणजे 0.5 दिली ना तरी चालेल. म्हणजे याचं उत्तर काय रे आपलं? डी. विद्यार्थी मित्रांनो, गणित नंबर 6 मध्ये काय 0.3 अधिक 0.5 याला भागीला 0.2 आणि इथं आपण 0.2 अधिक 0.3 या ठिकाणी आता गणित आपल्याला सोडवायचं आहे. आता सर्वात पहिले आपण सांगेल कंस सोडवायचा. काय सांगेल? कंस. आता कधी 0.3 अधिक 0.5 केलं त्याची बेरीज येणार आहे 0.8 आणि याची खालची बेरीज केली 0.2 अधिक 0.3 म्हणजे 0.5 याला भागीला 0.2 आणि याला बी भागीला काय रे 0.5 आहे. आता याला भागाकार करायचा आहे. दोन्हीकडे सारखे पॉइंट आहे. काय आहे? दोन्हीकडे सारखे पॉइंट आहे. हा पॉइंट या ठिकाणी कटणार आहे. हे पॉइंट या पॉइंट सोबत कटून जाणार आहे. म्हणजे इथं काय उत्तर येणार आहे तुमचं? इथं होणार आहे 8.5 आणि भागीले उलट व्यस्त चलन होतं. काय होतं? व्यस्त चलन. वरचं खाली खालचं वर येतं म्हणून इथं 5 झाले नि झाले 2 आणि इथं उत्तर येतं बे क बे बे दुने 4 आणि 5 5 कटले म्हणजे इथं पूर्ण उत्तर येतं 4. आणि असा पर्याय काय रे आपला? हे पॉईंट 0 काही महत्व नसतं. फक्त याला महत्व काय? पूर्ण संख्या 4 आहे. मग या ठिकाणी आपलं उत्तर ए आहे. काय आहे? ए. पहा आता गणित नंबर 7. याआधी आपण असं गणित बघितलं होतं. खरं पाहिलं तुम्ही गणित स्वतः घरी करायला पाहिजे. तरी एकदा मी सांगतो, कारण याच्या आधी मी तुम्हाला भरपूर वेळ सांगितले. तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं टाका. पण तुम्ही अद्यापर्यंत कोणीच त्या गणिताचे उत्तर टाकले नाही. त्यामुळे आता मीच हे गणिताचं उत्तर डबल सांगतो. 6.6, 6.06, 6.006 आणि 66.6006 यांची काय सांगितलेली आपल्याला? बेरीज. आता पॉईंटची बेरीज करताना पॉईंट खाली पॉईंट लिहून बाकीचे संख्या जशा तशा लिहायच्या आणि त्याची बेरीज करायची. बघा आता 6.6 लिहिले. हा 6.07 लिहिले. त्यानंतर 6.006 लिहिले. त्यानंतर 66 पॉईंट का सगळे पॉईंट खाली पॉईंट आहे 6006. आता याची काय करायची आपल्याला? बेरीज. आणि आपण प्रत्येक वेळा सांगितले जिथं काही नसलं तिथं आपण मनानं 0 घेऊ शकतो. पहा आता याची बेरीज करण्यासाठी 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 6 6. इथं बी 0 अधिक 0 अधिक 0 6. इथं बी 0 अधिक 0 अधिक 0 6. इथं बा 6 आणि 6 6 आणि 6 12. चला 1. 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 18 आणि 6 24, 24 आणि 1 25, 25 5 चाले 2, 6 आणि 2 8 आणि पॉईंट खाली पॉईंट द्यायचा म्हणजे उत्तराला 85.266. काय रे? 85.2666. या ठिकाणी असा पर्याय आपल्याला पुढे दिसतोय. पर्याय क्रमांक बी या ठिकाणी हे उत्तर असेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हे गणित डबल जर झालेलं आहे. उत्तरामध्ये प्रश्नामध्ये उत्तर असतं. बघा कसं आहे. आता जर 4137 भागीला 1.75 आहे. किती? 1.75 म्हणजे त्याचं उत्तर काय आलं? 2364. तर काय सांगितलं? तर 41.37 भागीला 17.5 म्हणजे आता संख्या तर हीच आहे. संख्या तर हीच आहे. बघा फक्त पॉईंटची काय झाली रे? माग पुढे झाली. इथं किती? इथं 2 घरानंतर पॉईंट आला. आता इथं बी 2 घरानंतर पॉईंट आला. इथं लक्षात ठेवा इथं ऑलरेडी एक घर पॉईंट होता आपल्याला, म्हणजे यातला एक पॉईंट लेस केला आपण तर आपल्याकडे पॉईंट किती शिल्लक आले रे? इथला 1 आणि 2 एकूण पॉईंट 3 शिल्लक आले. आणि उत्तर तर हेच येणार आपलं 2364. म्हणजे आता आपल्याला पॉईंट काय करायचे?
माग सारखायची इथं भागाकार आहे मग आपण पॉईंट काय घेऊन जाणार माग 3 घर 1 2 3 म्हणजे त्याचं उत्तर आलं 2.364 हे लक्षात राहू द्या फक्त पॉईंटच्या अपराधापर असते हे लक्षात ठेवायचं गणितामध्ये उत्तर असतं फक्त आपल्याला फिरवण्यासाठीच त्या पॉईंटची अदल बदल करतात गुणाकाराच्या स्वरूपात देतात आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला दिसिटी मिशन नवोदय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद